आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळवाडी या कोळवाडी गावामध्ये जन दुर्गम संस्था या संस्थेच्या माध्यमातून शाळेमध्ये मोठं किट वाटप करण्यात आलं. कैलासवासी संजय डुंबरे सर यांच्या आदेशानुसार ही दुर्गम संस्था कायम आपल्या कोळवाडी शाळेमध्ये मुलांना शालेय वस्तू किट असेल, वह्या असतील, पेन असतील, पाटी असेल, पेन्सिल असेल, इत्यादी वस्तू देत असतात. त्यामध्ये राहुल सर आणि शिंदे मॅडम आणि इतर कर्मचारी त्यांनी या शाळेमध्ये भेट देऊन असं मोठं किटचं वाटप केलं. त्यांच्या संस्थेत संजय डुंबरे सर यांनी जी कामं केली त्या कामाबद्दल त्यांनी श्रद्धांजली म्हणून या सरांच्या स्मरणार्थ किटचं वाटप केलं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळवाडी यांच्या वतीनं आणि जे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संचालक यांच्या वतीनं कोळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक असं स्वागत. धन्यवाद. वेगळं आगळं व्यक्तिमत्व खरोखरच या ठिकाणी काम करत असताना सरांबरोबर आम्ही गेली अनेक वर्ष आहे, परंतु कुठलाही कार्यक्रम असो किंवा काही असो नियोजन कसं करायचं ते सरांकडून शिकायला मिळायचं. म्हणजे अगदी सूक्ष्म नियोजन. शाळेमध्ये आल्यानंतर कुठली गोष्ट कमी आहे ती लगेच शाळेमध्ये मिळवण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना ती देण्यासाठी सरांची मेहनत असायची. मग ती कशाच्या माध्यमातून द्यायची ते सर स्वतः विचार करायचे, ठरवायचे आणि मग गावातले लोक एकत्र जोडायचे. किंवा लिंगोरेमध्ये संगणक कक्ष नव्हता आणि संगणक कक्ष बनवण्यासाठी डुंबरे सरांनी स्वतःचे 3.5 लाख रुपये खर्च केले 2016 साली. म्हणजे एवढे पैसे खर्च करणारा किंवा स्वतःचे पैसे शाळेचा विकास करणारी माणसं मी आमच्या शिक्षकांमधला देव माणूस म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. खरोखरच माणसामध्ये पाहायला मिळाला. या विद्यार्थ्यांना सुद्धा गेले अनेक वर्ष मार्गदर्शन करत असताना कोळवाडी शाळेचा सुद्धा काय पालन डुंबरे सरांनी केलेला आहे. हे सगळं नेचर, हे हा संपूर्ण जो निसर्ग दिसतोय तुम्हाला, ही जी रंगरंगोटी दिसते, वॉल कंपाऊंड दिसतंय, स्टेज दिसतंय, शाळेवर जे म्हणजे स्लॅबच्या वरती गळत असताना जे पत्रे टाकायचे ते जे नियोजन आहे, शौचालयाचं नियोजन आहे, जी झाडं आहेत, त्याच्यानंतर शेजारचं मैदान सपाटीकरण आहे, सगळे डुंबरे सरांच्या माध्यमातून ही कामं झाली. आणि या सगळ्या कामांचे साक्षीदार आणि सहकारी या ठिकाणी बसलेले आहेत. आदरणीय निलेश भाऊ असतील, आदरणीय सचिन भाऊ असतील, सुरेंद्र असेल, कुमकरताई असतील, या सगळ्यांनी मिळून सरांना खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे सर होते. म्हणजे कुठल्याही घटकाला हा कमी आहे ना हा जास्त आहे असं नाही. तिथं गरीब श्रीमंत असा भेदभाव सरांनी कधीच केलेला नाहीये. म्हणजे हा त्यांच्याकडे नव्हताच. एक निर्मळ मनाचा, एक निस्वार्थी, एक परोपकारी असं एक आदर्श व्यक्तिमत्व असेल तर आदरणीय संजय डुंबरे सर आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये ते कायमच राहतील, कायमच राहणार आहेत. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपल्या मनातून, आपल्या ध्यानातून ते कधीच जाणार नाही. अशा एवढ्या स्मृती, एवढं मोठं कार्य डुंबरे सरांचं आपल्याला नेहमी पाहायला मिळालं. त्यांच्या स्मृतीस अभिवादन आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्तानं आपण 2 मिनिटं सगळ्यांनी उभं राहावं अशी मी विनंती करतो. हात जोडायचे. शांती शांती शांती. धन्यवाद. विद्यार्थ्यांना विनंती असेल की आपण सगळ्यांनी खाली बसायचंय. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं स्वागत आहे. मी पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी स्वागत करतो. आपण कुठल्याही प्रकारे सत्कार वगैरे घेणार नाहीत. आपण हा प्रसंग जो घडवून आणलेला आहे हा डुंबरे सरांच्या स्मृतीपित्यात घडून आणलेला आहे. आणि डुंबरे सरांचे पुणे या ठिकाणावरून दुर्ग संवर्धन असेल, उर्मी संस्था असेल, एफिनिटी एक्स असेल, त्याचबरोबर स्कॉ कॅनडा असेल, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल, त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ नारायणगाव हायवे, त्याचबरोबर चाइल्ड फंड इंडिया, या सगळ्या संस्थांशी सर कनेक्टेड आहे. या सगळ्यांच्या संस्थांच्या संस्था प्रमुखांच्या हृदयामध्ये सर होते. आणि सरांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातल्या 350 शाळांना कायम गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांना हे जे शिक्षण प्रवाहामध्ये येणारे जे अडथळे होते हे दूर करण्यासाठी सरांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. हे सगळे याचे आपण सगळेजण साक्षीदार. पुन्हा एकदा आपण सर्वांना खूप खूप धन्यवाद या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि यानंतर तुमच्यापैकी कोण बोलतो? तुम्ही दोघे जण बोला, थोडं नंतर सर बोलतील. सचिन तुम्ही बोला पहिलं आणि नंतर मग निलेश बोलेल आणि नंतर सर बोलतील. 4-4 मिनिटं सेव्ह करायचा, सेव्ह करायचा, परत व्हिडिओ करायचा. शाळेला भेट दिली ते शिंदे सर, शिंदे मॅडम, विखे सर आणि सर्वांना आमच्या कोळवाडी गावामध्ये आल्याबद्दल आपलं पहिलं सरचे स्वागत करतो. आणि माझी जे 2 शब्द सांगतो त्या आधी ज्या आपल्या शाळेमध्ये सर होते त्यांना पहिली भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि सुरुवात करतो.
ज्या टायमाला मी सर शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होतो या शाळेमध्ये, त्या शाळेमध्ये असताना मी आणि सुरेंद्र सरांनी आम्हाला एकच सांगितलं होतं की आपली शाळा कशी झाली पाहिजे, का चांगली झाली पाहिजे. त्या मार्फत सरांनी माझ्याकडून आणि सुरेंद्राकडून शेड आणि टेस्ट करून घेतलं. त्याच्यानंतर पाठीमाग मुलांना आणि मुलींना सेपरेट असं शौचालय आणि बंदोबस्त करून, जेणेकरून त्यामध्ये काही कोणी घाण करू नये अशा पद्धतीने त्यांनी ते करून घेतलं. त्याच्यानंतर हे पुढे ग्राउंड आहे, ही खाली खड्डे होते, ते सपाटीकरण करून त्याच्यावर रेती टाकून मुरुम टाकून त्यांनी ते सपाटीकरण करून चांगलं केलं. आणि ही जी शाळेची जी भिंत दिसते ना, ही भिंत त्यावेळेस सरांनी गाठ किती काहीतरी 14 का 15 शाळांना आपलं हे बजेट दिलं होतं. तुमच्या शाळेला सुद्धा दिलं होतं, आमच्या शाळेला. ही रंगरगोटी आणि चित्र तर आमच्या शाळेमध्ये सर असं होतं की शाळेतल्या संध्याकाळी सर शाळा सुटली तर इथून पोरं जोपर्यंत ज्याची मुलांनी पाडे मानायची, म्हणजे मुलाची खेळताना कशी भांडण करायची, हे करायची, पण तसं काही नव्हतं. मुलं पाडे करायची. आमचं एक मागच्याच मी बक्षीस ठेवलं होतं, सर्वात जास्त जो पाडेपाठ करीन त्याला माझ्याकडून बक्षीस येईल. एकाने सर 42चा पाडापाठ केला होता. 42चा पाडा माझा पाठ नव्हता, कारण 42चा पाडा आमच्या शाळेमध्ये एक अशीच विजय आली सरांची. त्या टायमाला माझा मुलगा होता, तर लाखाचा काहीतरी त्यांनी हिशोब सांगितला होता. त्या मुलांनी सहज असं, जी मुलं होती ना त्या मुलांनी अशा सहज प्रश्न दिला होता. आणि आमच्या शाळेमध्ये सेमीची पहिली सिस्टीम केली सरांनी. सर आल्याच्या नंतर जी सेमची सिस्टीम केली, शाळेमध्ये मुलांना सहज बोलता येतं, सहज असं बोलता येतं की कुठे अडकळत नाही, गणित म्हणा हे म्हणा. त्याच्यानंतर मध्ये खोपोलीची शाळा ही होती, ओनर होते हिंदुस्थान संस्था होती, ती छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थान संस्था. त्या शाळेमध्ये मार्फमध्ये मॅडमच्या फ्रेंड होत्या, त्या फ्रेंडनी शाळेला 1-2 काहीतरी कॉम्प्युटर दिली होती, कापड दिलं होतं. मुलांना कलर ड्रेस प्रत्येक लागणारी वस्तू, शाळेला जी लागेल ती वस्तू, वही असो पुस्तक प्रत्येक 1-1 डझन, कंपास असेल, पेन्सिल असेल, पेन 1-1 डझन, खोडरबर सुद्धा जवळजवळ 30-35 पाऊच होता जवळजवळ. परत वॉटर बॅग, छत्री, रेनकोट आणि सॅक हे सगळं दिलं होतं. आता सरांची एवढी हे होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या शाळेमध्ये का कोणी कोणताही माणूस होते. आता मागच्या वेळेस इलेक्शन झालं 2-3 टर्मला, प्रत्येक जण होता ना, इलेक्शनच्या टायमाला जी सिस्टीम सरांची आहे की आम्हाला कधी टेबल लावायला लागले नाही, सर सगळे लावून ठेवायचे, रूम बिम साफ करून ठेवायचे, शौचालय वगैरे पाणी वगैरे सगळं सरांच्या मार्फामध्ये. आपल्याला फिल्टर पण आणले, फिल्टरच्या आल्याच्यानंतर त्याची टाकी नव्हती, टाकीची सिस्टीम पण केली. त्यानंतर सरांनी जे आपल्या शाळेमध्ये सांगू शब्दच नाही मला सांगायला की एवढं काम केले सरांनी. ई लर्निंग प्रोजेक्ट राहिले, 6 कॉम्प्युटर राहिले. आज मॅडम आमच्याकडे ही शिक्षक आहे का मुलांना 1-1 तास प्रत्येक मुलांना प्रत्येक वर्गाला शिकवते. म्हणजे कॉम्प्युटर शिकवायला आमच्या शाळेमध्ये एवढी सुविधा केली. आमच्या 6 कॉम्प्युटर जवळ, बरोबर ना, 6 कॉम्प्युटर आहे. अशा तऱ्हेने आमच्या शाळेमध्ये सरांनी हे केली. आणि तुमची दुर्गम संस्था या दरवर्षी आमच्या शाळेला काही ना काही भेटवस्तू देत असेल. आता सुद्धा भरपूर अशा वस्तू आहेत. तुम्ही सहकार्य करा, इथून मागे केली, इथून पुढे पण करा. तुमचं पण मनापासून आम्ही धन्यवाद देतो, मानतो. आणि आलेले सर्व स्टाफ आपल्या असतील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील, सुरंजीजी लोखंडे असतील, आपली सिद्धिताई असेल, आणि आमच्या नानी असतील, आणि आमचे पाडेकर सर आमच्या शाळेला कायमच जिथं कमी तिथं आम्ही अशा पद्धतीने वापरणारे आमचे शिक्षक असतील, आमचे मित्र असतील, म्हणजे पाडेकर सर कधी पण किती कोणताही प्रसंग असो त्या शाळेमध्ये ते येतात आणि आम्हाला तो सहकार्य करतात. आणि त्याच्या मदतीने स्वतः सहकार्य करतात. आता आमच्या शाळेच्या माध्यमातून ज्या टायमाला सर्व एक पुढे पटांगणे केली, पटांगणाच्या स्वतःच्या खात्यात स्वतःचे पैसे लागले होते. 40-45 रुपये सरांची जवळजवळ द्यायचे राहील आपल्या गावकऱ्याकडून. या साईडला बांधकाम केले, त्या साईडला बांधकाम केले, मुरुम टाकला. रात्रीचे 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत मुरुम टाकत होतो. ट्रॅक्टरवाल्यांना म्हटले सौजन्य म्हणून मी माझ्या पद्धतीने तुम्हाला नाश्ता सांगतो, जेवण सांगतो. आम्ही हार्स हॉटेलमध्ये सगळी जात असताना सगळ्यांनी नेलं, असं कोणाला नाही का ठेवले. 10-15 जण ट्रॅक्टर वगैरे होती, तेवढ्यांना जेवणाचा कार्यक्रम स्वतःच्या खिशातून दिलेला आहे. 5,000 असो 10,000 असो, त्या वैयक्तिक कधी पैसे सरांनी माहिती नाही एवढं खर्च केले म्हणून. स्वतःच्या खिशातले पैसे घालून सरांनी जे काम केलं त्यांच्या कर्तृत्वाला माझा पहिला सलाम. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. तुम्ही आलेले सगळे पाहुणे मंडळी आणि त्या सुजन्मभूमी माझी पहिल्यांदा मी सरचे स्वागत करतो. धन्यवाद. थांबतो. शाळेला येईल असं सरांबरोबर याच्यासारखी वाईट परिस्थिती माझ्यावरती आयुष्यात कधी आली नसेल बहुतेक. सरांचा आणि माझा संपर्क फोनवरनं 2016-17 सालापासून होता. दुर्ग संवर्धनचे संतोष जाधव आहेत, संतोष जाधवांच्या माध्यमातून मी सरांशी जोडला गेलो होतो. प्रत्यक्षात पहिली भेट झाली सरांची माझी कोविडमध्ये. 2016-17 पासून आम्ही रिक्वायरमेंट आमच्याकडे जुन्नर तालुक्याच्या असतील किंवा आंबेगा तालुक्याच्या असतील, ज्या काही रिक्वायरमेंट येतील शैक्षणिक साहित्याच्या, त्याचा पुरवठा आमच्याकडनं दुर्ग संवर्धन पर्यंत होता. आणि दुर्ग संवर्धन आणि डोंबरे सर आणि तुम्ही सगळे शिक्षक मित्र
सगळेजण मिळून मग ते विद्यार्थ्यांपर्यंत वाटप करायचे. मी स्वतः प्रत्यक्षात कधी फील्डवरती त्यावेळेला आलेलो नव्हतो. पण ज्यावेळेला कोविडची परिस्थिती आली, कोविडच्या परिस्थितीमध्ये सगळीकडेच बंद होतं पूर्णपणे आणि शेतकऱ्यामुळे सगळेजण आपण जगत होतो. तर लोकांपर्यंत ग्रोसरी किंवा रेशन किट पोहोचवायचे हे करत असताना ज्यावेळेला जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुक्याचा विचार आला, तेव्हा सगळ्यात पहिलं माझं संजय भाऊंशी बोलणं झालं. मी तालुक्यातल्या सगळ्या शिक्षक मित्रांकडनं किंवा त्यांचे जे बाकी आहेत त्या मित्रांकडनं त्यांनी गावात आणि जवळपास 2000 किट्सचा सगळ्यात मोठा पहिला ड्राईव्ह उर्मी संस्थेचा जो झाला तो या ठिकाणी. आम्हाला पुण्यात राहून आम्हाला धाकधूक होती की 2000 किट्स एका दिवसात वाटून द्यायचे होतील. जवळपास 40 गाव सर आपण त्यावेळेला कव्हर गेले होते. म्हणजे पूर्ण मुथाण्याच्या परिसरातले असतील किंवा नाणेघाट परिसरातले असतील, आंबोलीच्या परिसरातले असतील, अशी 40 गावांची एका दिवसामध्ये वाटप कसं करायचं. सर म्हटलं तुम्ही काहीही काळजी करू नका, मी पूर्णपणे नियोजन केलेलं आहे. आणि कोविडचे प्रोटोकॉल सगळे पाळून आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष गेलो, माझ्याबरोबर कंपनीची टीम सुद्धा होती. टेकमेटर कंपनीचा तो ड्राईव्ह होता. कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट मॅडम तिथे त्या कार्यक्रमाला आलेल्या होत्या. त्यांना सुद्धा इतक्या सूक्ष्म नियोजनाचं त्यांना इतकं कौतुक वाटलं की प्रत्येक पुढच्या ड्राईव्हच्या वेळेला काय म्हणायचं की एकदा आपण त्यांच्याशी कन्फर्म करून घेऊ संजय भाऊ, हा ड्राईव्ह मी असं डिझाईन केलेलं आहे, याची आखणी अशी केली होती, तर ती योग्य झाली का नाही झाली. आणि दुसरी मला म्हणजे डोंगरे दाम्पत्य असं सरांचं तर आहे, मॅडमचं पण आहे. दोघांचंही कौतुक मला इतकं आहे की समाजातला तळागाळातला शेवटचा माणूस जो आहे त्याच्यापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल, नुसतं स्वतःला नाही तर त्यांच्यासारखी सामाजिक आवड असलेल्या व्यक्तींना त्यासाठी कसं जोडता येऊ शकेल, हा सगळा विचार त्यांचा कायम असतो आणि 24 तास त्यांचा तो विचार असतो. आता शेवटच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा सरांची माझी गाठभेट झाली तर त्यावेळेला आम्ही जिल्हा परिषदेच्या एका टास्कवरती काम करत होतो आणि पूर्ण 13 ब्लॉकमधून आम्हाला तो टास्क कम्प्लीट करायचा होता 5 दिवसामध्ये. तर त्याचं सुद्धा पूर्णपणे अगदी बारकाईने पूर्ण नियोजन, पूर्ण जिल्ह्याचं नियोजन सरांनी मला करून दिलं. जवळपास 2 ते 3 तास त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा त्यांनी त्याच्यातले त्यांच्या तब्येतीतले त्या तब्येतीला आवश्यक असलेल्या विश्रांतीतले त्यांनी 2 ते 3 तास आमच्या त्या नियोजनासाठी दिले. ते नियोजन इतकं चोख करून दिलं की आमच्या टीमला फील्डवरती जाऊन काम करण्यामध्ये कुठलीही अडचण नाही आहे. ते बेडवरती असताना सुद्धा हा माणूस समाजाचा विचार करत होता, स्वतःच्या तब्येतीचा विचार करतो. इतका मोठा माणूस आयुष्यात न गमावून देशात करतो, दुःख दुसरं कुठलंही मोठं नाही. एवढं बोलतो नाही.